स्थानिक निवडणुकीत काका पुतणा एकत्र येण्याची शक्यता, जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। दौंड, जेजुरी, फुरसुंगी आणि चंदगडमध्ये दिलजमाई झाल्याची माहिती। पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानिया आक्रमक, निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवार पदावर नकोत, राजीनामा देण्याची दमानियांची मागणी। पुणे कथित जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी हायकोर्टात, अटकपूर्व जामिनावर 2 आठवड्यांना होणार सुनावणी। अजित पवार यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना टाळलं, अजित पवारांना भेटण्याचा ठोंबरेंचा प्रयत्न। रामदास कदमांचं नाव न घेता भास्कर जाधव यांचा टोला, दापोली चमचमला बळी पडणार नाही, दापोलीत स्थानिक निवडणुकीचा प्रचार पेटला। मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी, 2 जणांची कसून चौकशी, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त। महानगरी एक्सप्रेसला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, मुंबईहून वाराणसीकडे जाणारी महानगरी एक्सप्रेस भुसावळमध्ये थांबली, महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब बसल्याचा निनावी फोन। वनमंत्री गणेश नाईकांची पिंपरखेडला भेट, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांचं सांत्वन, आंदोलकांवर कारवाई न करण्याच्या सूचना। बीएमसीत माजी नगरसेवकांना आरक्षणाचा धक्का, रवी राजा, स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर यांचे प्रभाग आरक्षित, अनेक माजी नगरसेवकांची नव्या प्रभागासाठी धावपळ। भाजपा खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याचा अंदाज, राज ठाकरेंच्या विरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता। मुंबई क्रिकेट असोसिएशनची आज निवडणूक, कार्यकारी समितीमधील विविध पदांसाठी मतदान, निवडणुकीत शरद पवार, आशिष शेलार एकत्र। शरद पवार आणि आशिष शेलार एकसाथ, जितेंद्र आव्हाडांना विजयी करा, आशिष शेलारांचे मतदारांना आवाहन। परवेज अन्सारीच्या घरात सापडले 6 जुने मोबाईल, परवेज अन्सारीची माहिती दडली आहे एका हार्ड डिस्कमध्ये, दिल्ली पोलिसांनी जप्त केली परवेज अन्सारीची हार्ड डिस्क। उमर आणि मुजम्मिलच्या पासपोर्टवर तुर्कीय प्रवासाचा शिक्का, उमर आणि मुजम्मिल का गेले होते तुर्कीला? तपास यंत्रणांचा तपास वेगानं सरकतोय पुढे। डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, महाराष्ट्रातील व्यक्तीसोबत डॉक्टर शाहीननं केला होता विवाह, 2015 मध्ये डॉक्टर शाहीनचा झाला होता घटस्फोट। दिल्ली स्फोटासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर, देशातील प्रमुख शहरांमध्ये साखळी स्फोट घडवण्याचा होता कट। पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या सखोल चौकशीसाठी दिल्लीत बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्याचा दुसरा दिवस, भूतानच्या राजाशी पंतप्रधान मोदी यांची दीर्घकाळ चर्चा, चीनी आक्रमण रोखण्यासाठी भारत भूतान संबंध महत्त्वाचे। मुंबईत 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार, 14 आणि 15 नोव्हेंबरला पाणी जपून वापरण्याचं आवाहन, जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। सांगलीत दलित महासंघाच्या नेत्याची हत्या, वाढदिवसाच्या कार्यक्रमातच घेतला जीव, उत्तम मोहितेंच्या हत्येचं कारण अस्पष्ट। शिक्षकाकडूनच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा, अकोल्यात अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार, शिक्षकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आज सुनावणी, आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी। अयोध्येला जाणारे प्रवासी तब्बल 6 तास लटकले, स्पाइस जेटच्या मुंबईहून अयोध्येला जाणाऱ्या विमानात बिघाड, विमान 6 तास लटकल्याचा प्रवाशांना त्रास। अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, बेशुद्ध झाल्यानं रुग्णालयात भरती, जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू। अभिनेता धर्मेंद्र यांची रुग्णालयातून घरी पाठवणी, पुढील उपचारासाठी अभिनेता धर्मेंद्र घरीच असणार।